नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर. मित्रांनो, आपण महत्त्वाचे असणारे प्रश्न जे वारंवार परीक्षांमध्ये विचारले जातात आणि किचकटशी कॉम्प्लिकेटेड असणारे जे प्रश्न आहेत त्याला शॉर्ट ट्रिकनुसार आपण नेहमी बघत असतो आणि त्यावरचे व्हिडिओ तयार करत असतो. आता हा जो प्रश्न दिसतोय याला म्हणतात लंगडी बेरीज किंवा लंगडी वजाबाकी या टाईपचे प्रश्न तुम्हाला ऑलमोस्ट खूप साऱ्या परीक्षांमध्ये बघायला मिळतीलच. आणि असे प्रश्न जर आले तर भरपूर विद्यार्थी असे असतात ज्यांना या प्रश्नांना सॉल्व्ह करता येत नाही, सोडवता येत नाही. काही विद्यार्थी असतात ज्यांना या प्रश्नांना सोडवता येतं, पण ते सुद्धा लांबलचक पद्धतीने. पण आपल्याला याचे शॉर्टकट शिकायचे. शॉर्टकट पद्धतीने कसं 10 ते 12 सेकंदामध्ये या प्रश्नाचं अचूक उत्तर काढलं जातं. चुकणार नाही आणि वेळ सुद्धा कमी लागेल. आपल्याला या सेशनमध्ये बघायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा पहिला क्वेश्चन आहे. असे 8 प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीचे या लंगडी बेरीज किंवा लंगडा वजाबाकीवर आपल्याला घेणे आहे. तर शेवटपर्यंत बघाल तर तुम्हाला सर्व प्रश्नांचं नॉलेज सहज मिळेल. चला क्वेश्चन नंबर 1 ला बघूया. क्वेश्चन नंबर 1 की तुम्हाला या 1 च्या भागाकारामध्ये हा सर्व भागाकार दिलेला आहे आणि या प्रश्नाचे उत्तर कसं फाइंड आउट केल्या जाईल आपल्याला त्याला फोकस करणे. लवकरात लवकर प्रश्नाचे उत्तर कसं मिळेल त्याला बघा. इथे या 1 च्या भागाकारात बघा 1 अधिक 1 पुन्हा त्या 1 च्या भागाकारात 1 अधिक 1 यानुसार तुम्हाला 1 अधिक 3/4 असा दिलेला. याला साध्या आणि सोप्या स्वरूपात जर सोडवायचं असेल तर सर्वात आधी हा जो 3/4 दिसतोय हा 3/4 याला रँडमली मीन्स आडव्या रांगेमध्ये लिहिता येईल. 3/4 अंशामध्ये 3 आहे तर हा 3 इथे लिहिला, छेदामध्ये 4 आहे तर हा 4 इथे लिहिला. आणि त्यानंतर तुम्ही जर इकडे फोकस कराल तर इकडे +1 +1 +1 +1 असं 4 वेळेस दिसतंय तुम्हाला. +1 4 वेळेस दिसतंय तर इथे लिहितोय मी 4 वेळेस +1 एकदा +1 इथे पण +1 मग +1 आणि +1 4 वेळेस लिहिले. आणि सिंपली या प्रश्नाचं उत्तर फाइंड आउट करायचं आहे तर या 4चा गुणाकार या 1 सोबत करणे 4 1 4 प्लस मागची संख्या तुम्हाला बेरीज करायची. 4 1 4 अधिक 3 हा झालाय 7. 7 इथे लिहिणे. पुन्हा समोरच्याने 7 1 7 आणि मागची संख्या बेरीज करणे 7 अधिक 4 11 11 इथे लिहिणे. पुन्हा समोरच्याने 11 अधिक 1 11 आणि मागची संख्या 7 बेरीज करणे 11 अधिक 7 18. पुन्हा 18 1 18 आणि मागची संख्या बेरीज करणे 18 अधिक 11 हा होत आहे 29. 18 अधिक 11 29. आणि ज्या स्वरूपात आपण सुरुवात केला होता 3/4 त्यानुसारच शेवटचे दोन जे मिळत आहेत तुम्हाला शेवटच्या दोन संख्या त्याच स्वरूपात लिहिले आहे. तर आधी मिळतोय 18 आणि भागीला सर्वात शेवटची संख्या मिळते 29. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर 18/29 असं असायला पाहिजे. असं ऑप्शन मध्ये मिळतं का बघूया. तर ऑप्शन नंबर डी मध्ये मिळतं. ऑप्शन नंबर डी मध्ये मिळत आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 18/29. 18/29 एकदम साधा आणि सोपा स्वरूपामध्ये या प्रश्नाला सॉल्व्ह केलं जातं. तुम्हाला या पद्धती माहिती असायला पाहिजे. तर हा तर होता पहिला प्रश्न. असेच 7-8 प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. 7-8 प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 2 बघूया. आता बघा याच्या पूर्वीच्या प्रश्नामध्ये इथे प्लस 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 होत आहे. आता याचा या दुसऱ्या नंबरच्या क्वेश्चन मध्ये इथे मायनस 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 आहे. अगेन प्लस असो किंवा मायनस असो प्रोसेस मात्र तीच करणे आहे जी याच्या पूर्वी केली. चला बघूया या प्रश्नाला कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं जातं. 1 च्या भागाकारामध्ये हाही सर्व प्रोसेस दिली आणि सर्वात शेवटी तुम्हाला अपूर्णांक मिळतोय 2/3. तर 2/3 छेदातील संख्या अंशातील संख्या सुरुवातीला आणि छेदातील संख्या लिहिली. त्यानंतर त्यानंतर इथे तुम्हाला -1 दिसतोय. तर -1 आणि हे 4 वेळेस दिसत आहे. 4 वेळेस लिहा -1 -1 आणि -1. पुन्हा तीच प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे जी याच्या पूर्वीच्या प्रश्नात केली होती. तर 3 1 3 आणि मायनस आहे इथे -2. बघा इथे +1 होता त्यामुळे आपण बेरीज केली. आता इथे मायनस आहे तर आपण मायनस करूया. तर 3 1 3 3 मधून हा मायनस दिसतोय -2 केले तर राहिला 1. राईट ना. 3 मधून 2 गेले. त्यानंतर 1 ची गुणाकार आहे 1 1 1 आणि हा त्याच्यामधून मागची संख्या मायनस करायची आहे
3 ला मायनस करायचे. 1 1 1 मायनस मागची संख्या 3 म्हणजे हा 1 वजा 3 म्हणजे -2 मिळेल आणि ती संख्या लिहायची इथे -2. आता ही बेरीज वजाबाकीचे जे चिन्ह आहे ते तुम्हाला माहिती आहे तसं कन्सिडरच करूया. त्यानंतर 2 1 2 पण हा -2 आहे तर -2 1 -2 आणि त्यामधून मागची संख्या मायनस करायची आहे -1. -2 -1 म्हणजे -3 म्हणता येईल तर -3 लिहूया इथे. -3 लिहूया इथे. त्यानंतर 3 1 3 पण हा -3 आहे तर -3 गुणिला 1 म्हणजे -3 आणि त्यामधून मागची संख्या ही -2 वजा करायची आहे. -2 जी आहे याला काय करायचं आहे तुम्हाला वजा करायचे. बघा ही संख्या आहे -2 याला वजा करायचे. जिथे मायनस गुणिला मायनस म्हणजे हा होतो प्लस -3 + 2 म्हणजे इथे तयार होईल -1. ही शेवटची संख्या काय तयार होत आहे मायनस. अगेन जसा हा 2/3 होता 2/3 या स्वरूपात इथे लिहिण्यात आलेला होता तसाच हे शेवटचे दोन तयार झालेल्या संख्या -3 छेद हा शेवटची संख्या -1 असं लिहिता येईल. तिथे मायनस मायनस आपण कॅन्सल आउट करूया म्हणजे 3/1 म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर 3 तयार व्हायला पाहिजे जे ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतं. एकदा ही पद्धत जर समजली तुम्हाला तर असे असणारे सर्व प्रश्न तुम्हाला सहज सॉल्व्ह करता येतील. राईट. काय केलंय पुन्हा एकदा सांगताय की मायनस होतं म्हणून यांचा गुणाकार करून मागची संख्या मायनस करत करत गेलेला आहे. याच्या पूर्वीच्या प्रश्नामध्ये प्लस होता त्यामुळे गुणाकार करून प्लस म्हणजे बेरीज करत गेलेलो आहे. चला हा समजला असेल. नंतर समोरच्या प्रश्नावर जाऊया. क्वेश्चन नंबर 3. बरं आता या प्रश्नामध्ये आणि मागच्या प्रश्नामध्ये फरक समजून घ्या बरं का. या प्रश्नाची सुरुवात 1 अधिक आणि त्यानंतर 1च्या भागाकारात पूर्ण आहे. जर मागचा प्रश्न बघाल तर इथे 1 अधिक असा नव्हता. सरळ 1च्या भागाकारामध्ये बाकीचे तुम्हाला भागाकार दिलेले होते. पण या प्रश्नामध्ये 1 अधिक त्यानंतर 1च्या भागाकारात बाकी. तर या प्रश्नाचं उत्तर काढताना जसं याच्या पूर्वी आपण काढलंय शेवटच्या दोन संख्या ज्या होत्या त्याला अपूर्णांकात घेतलंय. फक्त या आता 1 अधिक पासून सुरुवात होत आहे तर याला थोडंसं उलट करणे. सर्वात शेवटी येणारी जी संख्या असेल ती अंशात घेणे आहे आणि त्याच्या पूर्वी येणारी संख्या सेकंडला त्याला छेदामध्ये घेणे. जसं पहिला प्रश्न होता बघा हा पहिला प्रश्न ज्याच्यामध्ये इथे 1 अधिक असा नव्हता. सरळ 1च्या भागाकारामध्ये ही सर्व प्रोसेस दिलेली होती. पण या प्रश्नामध्ये तुम्हाला इथे हा 1 अधिक दिलेला आहे. म्हणजे याच्या पूर्वी आपण हा प्रश्न सोडवला बरं का. आता याच्यामध्ये एक्स्ट्रा ऍड झालेला हा 1 अधिक. फक्त याला सॉल्व्ह करणे म्हणजे तुमच्या ज्या शेवटच्या दोन संख्या तयार होतात त्याला उलट पद्धतीने अपूर्णांकात मांडणी करणी आहे. ती कशी उलट पद्धती बघूया. चला सर्वात आधी फोकस करूया. आपण सर्वात शेवटचा अपूर्णांक 2/3 तर 2/3 चा 2 लिहिला आणि हा 3 लिहिला. त्यानंतर +1 +1 +1 बघा किती वेळेस मिळतोय 4 वेळेस. +1 +1 +1 आणि +1. अगेन प्रोसेस तीच करणे. 3 1 3 अधिक 2 हा झालाय 5. 5 1 5 अधिक मागची संख्या 3 5 आणि 3 8. 8 1 8 अधिक मागची संख्या 5 8 आणि 5 13. 13 1 13 13 आणि मागची संख्या 8 13 आणि 8 झाला 21. या पूर्वीच्या प्रश्नामध्ये आपण अंशामध्ये 13 लिहिला होता. हा 13 आणि ही 21 छेदामध्ये लिहिली होती. पण ही मागच्या प्रश्नात ज्या प्रश्नाची सुरुवात अशी होती तिथे 1 प्लस नव्हता तर या प्रश्नाचे उत्तर असं न लिहिता उलट लिहिणे. सर्वात शेवटी असणारी संख्या 21 ही अंशामध्ये आणि त्याच्या आधी येणारी संख्या 13 ही छेदामध्ये लिहिणे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर 21/13 असायला पाहिजे. फरक लक्षात ठेवून घ्या. जर 1 प्लस पासून सुरुवात नसेल आणि अशी सुरुवात असेल म्हणजे तुमचं उत्तर 13/21 जे इकडे काढलं होतं. पण इथे 1 प्लस आहे म्हणून त्याला उलट करणे. सर्वात शेवटची संख्या अंशात घेणे आणि सेकंडला जी संख्या येते जी शेवटून दुसऱ्या नंबरवर त्याला छेदामध्ये घेणे आहे. हा फरक लक्षात ठेवणे आहे तुम्हाला. राईट. करणे प्रोसेस मात्र तीच आहे जी मागच्या दोन प्रश्नामध्ये केली आहे. समोरही जाऊया. आता यामध्ये निगेटिव्ह बोलतोय मायनस मध्ये. पुन्हा मायनसची प्रोसेस तशीच करूया जी याच्या पूर्वी केली होती. आणि या प्रश्नाची सुरुवात सुद्धा आता 1 मायनस आहे मीन्स 1 मायनस.
दुसऱ्या नंबरचा क्वेश्चन तो असा काही बघितला होता, आता इथे 1 मायनस जुळलेला आहे, म्हणजे सुरुवात झाली आहे 1 पासून आणि त्यानंतर त्याच्यातून मायनस करण्यात आलेली आहे बाकीचे सर्व भागात. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर सुद्धा आपल्याला सर्वात शेवटची संख्या जी तयार होत असेल ती अंशामध्ये यायला पाहिजे आणि त्याच्या पूर्वीची जी संख्या असेल त्याला छेदामध्ये घेऊया. चला प्रोसेस पुन्हा तीच करूया. सर्वात आधी तर हा अपूर्णांक 1/4 आहे, तर 1 आणि हा 4 लिहून घेऊया. आणि हा जो -1 दिसतोय तुम्हाला 4 वेळेस -1 -1 -1 -1 लिहिले 4 वेळेस. पुन्हा प्रोसेस ती 4 1 4 आणि मायनस आहे म्हणून मागची संख्या मायनस करू. 4 मधून 1 गेलाय, हा 3 तयार होईल. पुन्हा 3 1 3 आणि मागची संख्या मायनस करू. या 3 मधून 4 ला मायनस करणे म्हणजे काय शिल्लक राहतो तुमच्याकडे -1, तर इथे येईल -1. चला 1 1 1 पण हा -1 आहे, -1 आणि त्याच्यामधून मागची संख्या 3 मायनस करायची. -1 त्याच्यामधून मागची संख्या 3 मायनस केली म्हणजे तो तयार झालाय -4. इथे येईल तुमचा -4. पुन्हा 4 1 4 पण हा मायनस मध्ये आहे, तर -4 गुणिले 1 म्हणजे -4 आणि त्याच्यामधून मागची संख्या याला मायनस करायची आहे. मागची संख्या आहे -1 बरं का, याला मायनस करायची आहे. जिथे -4 मायनस इंटू मायनस तो होतोय +1 म्हणजे हा मिळतोय -3. कोणता मिळेल तो -3 इथे मिळतोय -3. या बेरीज वजाबाकीच्या चिन्हांचे नॉलेज तुम्हाला आहे आणि त्यानुसार तुम्ही जर याला फॉर्म केलं तर आता प्रश्नाचं उत्तरही तयार होईल. सर्वात शेवटची संख्या आहे -3 जी येईल अंशामध्ये आणि त्याच्या पूर्वीची संख्या आहे -4 जी येईल छेदामध्ये आणि मायनस मायनस कट केला तर उत्तर असायला पाहिजे तुमचं 3/4 असं ऑप्शन मध्ये शोधणे आहे आणि जे मिळतं ऑप्शन नंबर सेकंड मध्ये. हीच प्रोसेस वारंवार वारंवार रिपीट करणे आहे, पण आता यामध्ये चिन्हांमध्ये आणि संख्यांमध्ये बदल होत राहील आणि ती जरी बदल झाली तरी प्रोसेस मात्र हीच करायची आहे. जसं समोरचा क्वेश्चन जर बघितला आपण, आता बघा समोरचा क्वेश्चन की सुरुवात तर 1 पासून झाली आहे, सुरुवात 1 पासून झाली आहे म्हणजे शेवटची संख्या जी तयार होत असेल ती अंशामध्ये, त्याच्या पूर्वीची संख्या जी असेल ती छेदामध्ये असायला पाहिजे. पण फरक बघा, इथे प्लस आहे इथे मायनस आहे, मग इथे प्लस आहे इथे मायनस आहे इथे प्लस आहे आणि त्यानुसार आपल्याला उत्तर काढायचं आहे. चला करूया त्याच पद्धतीने काहीतरी जी याच्या पूर्वी पद्धत आपण केली होती. सर्वात सुरुवातीला सर्वात शेवटचा फ्रॅक्शन बघून घेऊया कोणता आहे. तो मिळतोय 1/3. तर 1 हा अंशातील आणि 3 हा छेदातील लिहिलाय. त्यानंतर तुम्हाला यांना फोकस करणे की याच्यासोबत जुळलाय +1 सर्वात पहिला, तर हा लिहिलाय +1. त्यानंतर हा इथे दिसतोय -1 हा लिहिलाय -1. त्यानंतर थोडा वर जा पुन्हा +1 दिसतोय +1. त्यानंतर पुन्हा थोडा वर जा -1 आणि फायनली आहे +1 आणि सुरुवात झाली आहे 1 पासून म्हणजे सर्वात शेवटी तयार होणारी संख्या तुमच्या अंशामध्ये आणि त्याच्या पूर्वीची संख्या छेदामध्ये. पुन्हा प्रोसेसला रिपीट करायचं आहे आपल्याला. बघा 3 1 3 आणि इथे प्लस आहे तर मागची संख्या बेरीज करू. 3 + 1 4 तर इथे तयार होईल तुमचा 4. मग त्यानंतर 4 1 4 आता मायनस आहे म्हणून मागची संख्या वजा करणे. 4 1 4 वजा 3 म्हणजे हा तयार होईल 1. पुन्हा समोर 1 1 1 आणि प्लस आहे तर मागची संख्या बेरीज करणे आहे. 1 + 4 हा झालाय 5. पुन्हा समोर जाऊया 5 1 5 इथे मायनस आहे तर मागची संख्या आहे 1 ला मायनस करू. 5 1 5 वजा 1 हा झालाय 4. पुन्हा समोर जाऊया 4 1 4 आणि इथे प्लस आहे तर मागची संख्या बेरीज करूया. 4 + 5 9. पुन्हा फंडा तोच, 1 पासून सुरुवात झाली आहे, सर्वात शेवटची संख्या ही जी 9 आहे ही अंशामध्ये भागीला त्याच्या पूर्वीची संख्या छेदामध्ये तयार व्हायला पाहिजे. तुमच्या क्वेश्चनचा आन्सर 9/4 असायला पाहिजे, जे ऑप्शन नंबर डी मध्ये मिळतं. मित्रांनो परीक्षेत आलेले प्रश्न येथे जे काढले आहेत मी तुम्हाला समजून देण्यासाठी, तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व करता आलेच पाहिजे, कारण वेगवेगळ्या परीक्षांमध्ये या लंगड्या बेरीजवर किंवा लंगड्या वजाबाकीवर प्रश्न विचारण्यात येतात. तुम्हाला हा प्रश्न आला की पूर्ण गुण मिळवता आलाच पाहिजे. आय होप की तुम्हाला समजत असेल. चला समोर बघूया. हा क्वेश्चन नंबर 5 होता. क्वेश्चन नंबर 6 आता थोडा वेगळा. आता इथे 1 1 1 नाही तर इथे 2 2 2 2 आहेत. तर याचं पण उत्तर कसं काढणे त्यालाही बघूया याच पद्धतीने या प्रश्नाचं सुद्धा उत्तर फाइंड आउट करूया. चला
सर्वात आधी तर सर्वात शेवटचा अपूर्णांक फोकस केला आपण 1/5 आहे, 1 आणि 5 लिहिला. त्यानंतर याला फोकस केलं तर भेटतोय हा +2, त्यानंतर हा सुद्धा +2, त्यानंतर +2 आणि शेवटी पण +2. राईट. सुरुवात झाली आहे 2 अधिक पासून. 2 अधिक म्हणजे हा नसता तर आपल्या पहिल्या दुसऱ्या प्रश्नानुसार झाला असता. म्हणजे शेवटी येणारी संख्या तुमची अंशात यायला पाहिजे आणि त्याच्या पूर्वीची छेदा. चला करूया. आता इथे याच्या पूर्वी 1 1 होता, त्यामुळे 1 ने गुणाकार केला. आता 2 2 आहे, तर गुणाकार करूया. 5 दुने 10 आणि बेरीज आहे म्हणून मागची संख्या बेरीज करूया. 5 दुने 10 अधिक 1 हा झालाय 11. समोर जाऊया. 11 दुने 22 आणि मागची संख्या बेरीज आहे तर बेरीज करूया. 11 दुने 22 अधिक 5 हा झाला आहे 27. पुन्हा समोर जाऊया. 27 दुने 54 मागची संख्या बेरीज करूया. 54 अधिक 11 हा झालाय 65. बेरीज आहे. 65 दुने 130, 130 अधिक मागची संख्या बेरीज करूया कारण इथे बेरीज साइन आहे. तर 65 दुने 130 आणि 27, 100 झाले 57. मिळाल्या आपल्याला संख्या. सर्वात शेवटी येणारी संख्या 157 ही अंशामध्ये आणि त्याच्या पूर्वी येणारी संख्या ही छेदामध्ये 65 इथे लिहून घेऊया. क्वेश्चनचा आन्सर 157/65 असायला पाहिजे. प्रश्नाचं उत्तर असं मिळेल तुम्हाला. आय होप की तुम्हाला समजत असेल किंवा तुमच्याकडे तुम्ही ज्या पुस्तकातून सराव करता त्या पुस्तकामध्ये असे प्रश्न जर दिलेले असतील या पद्धतीने सॉल्व करून बघा, सहज तुम्हाला करता येतील. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 6 झाले. पुन्हा 2 प्रश्न बघूया. आता इथे थोडासा चेंज दिसतोय तुम्हाला. बघा काय चेंज आहे हे लक्षात घ्या. आतापर्यंत जितके प्रश्न बघितले त्यामध्ये इथे 1 होता, इथे 1 होता. बघा हा तुम्हाला 1 1 1 दिसतोय. त्याच्या पूर्वीच्या प्रश्नामध्ये पण बघा 1 1 1 दिसतोय. पण आता या प्रश्नामध्ये इथे 1 1 दिसत नाही, इथे 2 आहे, इथे 3 आहेत. 3 आहेत. पण या प्रश्नांना सुद्धा याच पद्धतीने सॉल्व करता येतं. फक्त थोडासा बदल काय असतो तो लक्षात घ्या. चला बघूया या प्रश्नात. सर्वात शेवटचा अपूर्णांक बघा काय म्हणताय 4/5. तर 4 इथे लिहूया, 5 इथे लिहूया. त्यानंतर याला फोकस करणे आहे. इथे आहे +1 तर हा लिहिला +1. त्यानंतर आहे +5 तर लिहूया +5. त्यानंतर +2 तर लिहूया +2. आता महत्वाचं लक्ष द्या की इथे 2 आणि 3 आहे. याच्या पूर्वी 1 होता. आता काय करणे बघा 5 1 5 आणि मागची संख्या बेरीज करू कारण इथे बेरजेचं चिन्ह आहे. 5 अधिक 4 झालाय 9. पण आता इथे 1 नाही आहे, इथे आहे 3. याच्या पूर्वी 1 होता, आता आहे 3. तर या 3 ने याला भाग द्यायचा. त्याच्यापूर्वी 1 होता, 1 ने जर भाग दिला असता 9 ला तर 9च राहिलं असतं, त्यामुळे भाग देण्याची गरज पडलेली नाही. आता इथे आहे 3. तर हा जो 3 आहे या 3 ने या 9 ला भाग देऊया. 3 ने या 9 ला भाग दिला तर 3 त्रिक 9 होत आहे. तर इथे तयार झाला आता 3, 9 राहिलेला नाही. त्यानंतर या 3 पासून सुरुवात करणे. 3 5 15 आणि बेरीज आहे म्हणून मागची संख्या बेरीज करू. 15 अधिक 5 झालाय 20. 15 अधिक 5 झालाय 20. पण आता या इथे 2 दिसतोय बरं का. हा 3 झालाय, वर चढलोय आपण. आता वर दिसतोय 2. इथे 1 नाहीये. 1 असता तर 20 भागिले 1 20च राहिला असता. पण इथे आहे 2 तर याला 2 ने भाग देणे. या 20 ला 2 ने भाग दिला तर संख्या तयार होते तुमची 10. जर इथे वेगळ्या संख्या असतील तर या पद्धतीने भाग देणे. त्यानंतर फायनली लास्ट संख्या तयार करू बघा. 10 दुने 20 प्लस आहे मागची संख्या बघा 3 आहे. 3 आहे. 20 अधिक 3 23. ही काय तयार झाली तुमची 23. वर काहीच नाही तर 23 ऍज इट इज राहील. 23 जशास तसा. पुन्हा या 2 प्लस पासून सुरुवात झाली होती म्हणजे शेवटचा संख्या जी आहे 23 ही अंशामध्ये आणि त्याच्या पूर्वीची संख्या 10 छेदामध्ये असायला पाहिजे आणि असं काहीतरी तुमचं उत्तर असायला पाहिजे 23/10 जे तुम्हाला ऑप्शन नंबर ए मध्ये मिळतं. आय होप की क्लिअर होत असेल मी काय सांगतोय. कारण असे प्रश्न जर आले परीक्षांमध्ये खूप विद्यार्थी अटेम्प्ट करत नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना करता येतात ते खूप लांबलचक प्रोसेस करतात. त्या लांबलचक प्रोसेसने न जाता असं 10 ते 12 सेकंदामध्ये तुम्हाला सहज उत्तर काढता येतं. एकदा हा फंडा डोक्यात जर भरला तर समोर जितकेही प्रश्न यावर येतील तुम्हाला सहज डील करता येतील. ते प्लस मध्ये असो किंवा मायनस मध्ये असो किंवा अशा संख्या बदललेल्या असो.
हरकत नाही. चला, या लेक्चरसाठी आजचा शेवटचा प्रश्न बघा. पुन्हा त्याच पद्धतीचा प्रश्न दिसतोय तुम्हाला. इथे एक 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 नाही, इथे 9 3 7 असे आहेत, इथे 3 2 1 वेगवेगळ्या संख्या आहेत. आणि मग पुन्हा गोंधळात गोंधळ विद्यार्थ्यांचा तयार होतो की आता याला कशा पद्धतीने डील केलं पाहिजे. पण पद्धत मात्र पुन्हा तीच जी आतापर्यंत सांगत आलेलो आहे आणि समोरही याच पद्धतीने सांगेल की सर्वात शेवटचा अपूर्णांक बघा तो मिळतोय 710. लिहूया याला 7 आणि 8, 710. त्यानंतर याला फोकस करा. हा आधी आहे +1, मग नंतर आहे +2, मग शेवटी आहे +3 आणि इथे सुद्धा फोकस करा. इथे एक एक नाही, इथे 3 आणि 9 आहे. चला आधी करूया. 8 1 8 आणि प्लस आहे म्हणून मागची संख्या बेरीज करू. 8 अधिक 7 झालाय 15. पण इथे एक नाही, इथे आहे 3, तर या 3 ने याला भाग द्यावा लागेल. 3 ने 15 ला भाग दिला तर 3 5 15, म्हणजे इथे तयार झालाय तुमचा 5. समोर जाऊया. बघा 5 दुने 10, 5 दुने 10 प्लस आहे तर मागची संख्या बेरीज करूया 8. 10 अधिक 8 18, 18. पण आता इथे 9 दिसतोय तर 18 ला 9 ने भाग द्यायचा आहे. 9 ने भाग दिला तर 9 दुने होत आहे तो 18, म्हणजे इथे तयार झालेली संख्या असेल 2. पुन्हा प्रोसेस कंटिन्यू करूया. 2 त्रिक 6 आणि मागची संख्या ही 5 दिसते. ही बेरीज करू कारण इथे बेरीज आहे. 6 अधिक 5 झाले 11. ही शेवटची संख्या ही तयार झाली आहे 11. आणि ती 3 प्लस पासून सुरुवात झाली आहे म्हणजे शेवटची संख्या 11 अंशामध्ये आणि त्याच्या पूर्वीची संख्या 2 छेदामध्ये असायला पाहिजे. म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर 11/2. आणि असे प्रश्न, हे जे प्रश्न आहेत हे परीक्षांमध्ये आलेले आहेत आणि तिथूनच पिक केलेले आहेत. आणि अशीच प्रश्न तुम्हाला समोर पडलेले दिसतील. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदम लवकरात लवकर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढता येतं जर तुम्हाला या पद्धती माहिती असतील तर. मी प्रयत्न केलाय तुम्हाला समजावून सांगण्याचा आणि तुम्हाला जर समजलं असेल आणि खरंच तुम्हाला योग्य मीन्स आवश्यक गरजेचा व्हिडिओ वाटत असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना सुद्धा सेंड करा जे स्पर्धा परीक्षा देत असतील. आणि तुमच्याकडे जे पुस्तकं असतील किंवा जे प्रश्न असतील या लंगड्या बेरीज वजाबाकीवर, त्याला या पद्धतीने सॉल्व्ह करून बघा. बिलकुल सहज तुम्हाला सहज उत्तर मिळेल. राईट. तर हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो. याशिवाय तुम्हाला जर काही तुमचे डाऊट्स किंवा काही प्रश्न असतील जे तुमच्याकडून सुटत नसतील आणि त्याचे शॉर्टकट जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही मला सेंड करू शकता माझ्या नंबरवर, की माझा नंबर इथे लिहून येत आहे 9552028988. पण यावर कॉल न करता यावर व्हॉट्सॲपवर तुम्ही तुमचे प्रश्न किंवा तुम्ही तुमच्या अडचणी किंवा तुमचे जे काही डाऊट्स असतील किंवा काही पण असतील ते तुम्ही मला सेंड करू शकता. राईट. हा नंबर सेव्ह करून ठेवायचा असेल तर विशाल सर म्हणून तुम्हाला सेव्ह करून ठेवता येईल. तर हा एक महत्त्वाचा सेशन, महत्त्वाचा टाईप बघितलाय जे आपण वारंवार महत्त्वाचे व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो. त्यामध्ये हा महत्त्वाचा एक टाईप मी आज तुम्हाला शिकवलाय जो नक्कीच तुम्हाला फ्युचरमध्ये समोरच्या भविष्यामध्ये कामात येईल. जर असे प्रश्न तुम्हाला पडले तर तुम्हाला सहज सॉल्व्ह करता येतील. तर मित्रांनो, तात्पुरता आता हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. तुमची रजा घेतोय. पुन्हा तुम्हाला भेटेल समोरच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आणि तो सुद्धा महत्त्वाचाच असेल जो परीक्षेशी रिलेटेड तुम्हाला प्रश्न असतील मॅक्सिमम त्याच्याशी रिलेटेड पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन तुम्हाला मिळेल. तोपर्यंत टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.